डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे. 50 ग्रॅम पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स 50 ग्रॅम आणि इथं पिस्ता घेतलेला आहे 50 ग्रॅम. इथे सुंठ पावडर 2 चमचे घेतलेला आहे. डिंक घेतलेला आहे 100 ग्रॅम. इथं बदाम बीचे बारीक मिक्सरमधून काढलेली पावडर आहे ही 200 ग्रॅम आहे. इथं मनुका आहेत 50 ग्रॅम आहे त्या. आणि इथं काजू बारीक पावडर करून घेतलेली आहे 50 ग्रॅम. ही खसखस आहे 2 चमचे आणि ही खारीक पावडर आहे 100 ग्रॅम 200 ग्रॅम आहे ही. इथं गव्हाचं पीठ आहे 100 ग्रॅम. पाव किलो खोबरं आहे, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि तूप घेतलेलं आहे पाव किलो आणि हा अर्धा किलो गूळ किसून घेतलेला आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता ही 2 चमचे खसखस आहे ती भाजून घ्यायची आहे, सुकीच अशी भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर ही खसखस आता आपण भाजून घ्यायची आहे. चांगली परतली की आता आपण ही काढून घ्यायची आहे. जेवढं सुकं आहे तूप न घालता ते पहिल्यांदा आपण आता भाजून घ्यायचं आहे. आणि ही आपल्या शरीराला खूप छान अशी खसखस आहे, त्यामुळं आपण ही खसखस चांगली आता भाजून घेतलेली आहे. आता आपण ही काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण सुकं खोबरं घ्यायचं आहे भाजून, थोडं थोडं करून आपण भाजून घ्यायचं आहे. हे पण बारीक गॅसवरच आपण भाजून घ्यायचं आहे. छान असं लालसर होईपर्यंत खोबरं मुख्य चांगलं भाजलं पाहिजे, म्हणजे आपले लाडू खराब होणार नाहीत. त्यामुळे आपण बारीक गॅसवर हे चांगलं परतून असं भाजून घ्यायचं आहे. आणि अशी कोलगटच आपल्याला बघा अशी कढई लागते, त्यामुळे आपण कोलगट कढईमध्येच आपण भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य. त्याला तूप लगेच घालायचं नाही आहे. तूप घातलं तर हा नंतर बारीक हाताने चुरा करता येत नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये तूप घालून भाजायचं नाही आहे. हे असं सुकंच भाजायचं आहे खोबरं. छान पद्धतीने असं आपण भाजून घ्यायचं. वेळ लागतो सुक्या खोबऱ्याला भाजण्यासाठी. लाडू टिकायचे असले तर आपण हे चांगलं भाजून घेतलंच पाहिजे. एकसारखं असं परतून घेतल्यामुळे सगळीकडे चांगलं भाजलं जातं. बघू शकताय आता आपलं खोबरं लालसर होईत आलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आता हे भाजून घेतलेलं आहे. बघा किती छान कलर यायला लागलेला आहे. असा लालसर थोडा कलर आल्याशिवाय आपण हे काढायचं नाही आहे. बघू शकताय एकदम मंद आचेवर, मोठा गॅस करायचा नाही आहे. वेळ लागेल ना पण, नाहीतर खोबरं आपलं करपलं जातं. तेवढं आता काढायचं आहे. असंच आपण दुसरं पण सगळंच खोबरं आपण आता हे ह्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी तूप टाकते 1 चमचा आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी तळून घेते. पिस्ता घेतलेला आहे, या सीड्स घेतलेले हे आता आपण सगळं चांगले याला परतून घ्यायचं तुपामध्ये. मोठ्या गॅसवर काहीच परतायचं नाही आहे. मंद एकदम आचेवर आपण चांगलं भाजून घ्यायचं की छान आपले लाडू होतात आणि खूप दिवस टिकतात.
आणि ह्या सीड्स आहेत पंपकिन सीड्स किंवा ह्या सनफ्लावर सीड्स, ह्या आपल्या शरीराला खूप म्हणजे खूपच आता ज्याचा कंबरदुखी असू देत किंवा केसवाढीसाठी ह्या खूप सीड्सचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे ह्या घातल्याच पाहिजे. आपल्या शरीराला खूप उपयोगी आहेत ह्या, त्याचे उपयोग खूप आहेत आणि हे महत्त्वाचे आहेत बघा. त्यामुळे आपण ह्या सीड्स घातल्याच पाहिजे. ह्या पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर ज्या सीड्स आहेत त्या आपल्या शरीराला खूप उपयोगी आहेत. केसवाढीसाठी असू देत किंवा कंबरदुखीसाठी असू देत, ह्या खूप उपयोगी आहेत. तर आता ह्या आपण काढून घ्यायच्या आहेत, भाजलेल्या आहेत ह्या. आता आपण ह्याच्यामध्ये बेदाणे घालणार आहोत. आहे त्याच तुपावर आणखी थोडं तूप घालून आपण चांगले फ्राय करून घ्यायचे. हे बेदाणे आहेत ते फुलले पाहिजे. बघू शकता इथं बघा, आता बेदाणे फुगायला चालू झालेले आहेत. चांगले फुले की ते आपण काढायचे. आता एक फुगा लागले बघू शकता, म्हणजे चांगले हे फुले पाहिजे बेदाणे. मध्यम गॅसवर आपण आता काढून घ्यायचं आहे. बेदाणे पण चांगले फुले आहेत बघा, काढून घ्यायचे बघा. ज्या सीड्स आहेत त्या आता आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत. आपण मनुके काढलेले आहेत आणि आता हा आपण जो खोबऱ्याचा चुरा आहे तो आता आपण असा गार झाल्यानंतर असा बारीक करून घ्यायचा आहे. कसला पाहिजे असतं, काय करणार, मदतीलाच कोण नाही आम्ही. याच्यामध्ये आपण आता तूप जास्त घालून हिंग तळून घ्यायचं आहे. 4 चमचे मी तर तूप घातलेलं आहे. तूप भरपूर घालायचं आहे. आणि आपण थोडे थोडे करून हिंग तळून घ्यायचं आहे. हिंग हा कच्चा राहिला नाही पाहिजे, असा फुगला पाहिजे. हिंग चांगला हाताळून काढायचा आहे, कच्चा राहिला नाही पाहिजे. त्यामुळे तूप भरपूर घालून आणि थोडा थोडा आपण डिंक घालून तळून काढायचं आहे. जास्त डिंक घालायचा नाही आहे, त्यामुळे फुलणार नाही. आजपर्यंत तो भाजला पाहिजे.
आजपर्यंत आता जो हा डिंक आहे तो आजपर्यंत कसा तळला आहे ते बघण्यासाठी आपण हा असा चिरून घ्यायचा आहे. बघा, बघू शकताय पूर्णपणे आपला तळलेला आहे हा. हे बघा, असं आपण तळून घ्यायचं आहे. हे बघा, आपला आता डिंक तळून झालेला आहे. बघू शकताय किती छान फुललेला आहे हा. आता या तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. चांगला त्याला खरपूस वास येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं. बघू शकता किती कलर परतलेला आहे आता. आणि 1 मिनिटभर आपण याला चांगलं भाजू या गव्हाच्या पिठाला. मस्त किती भाजलेला आहे. बघा, पीठ सोडायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं पीठ चांगलं भाजलेलं आहे. मग असं आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे गॅस आपण कमी करायचं आहे. बघू शकता. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. चांगलं पीठ आपलं भाजलेलं आहे. आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत. त्यामध्ये पण आपण तूप घालूनच ही खारीक पावडर भाजायची. याला एकदम लालसर होईपर्यंत भाजण्याची गरज नाही आहे. थोडं याला जास्त पण असं कलर परतू द्यायचं नाही आहे. थोडं आपण भाजली की आपण काढून घ्यायची. आता वास याचा यायला लागलेला आहे, त्यामुळे आता आपण खारीक काढून घेऊ. आता आपण बदाम पावडर भाजून घ्यायची आहे. एक चमचाभर याच्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आपण काजूची पण पावडर घालून घ्यायची आहे. ही थोडी मिक्सरला आपण ओबडधोबडच करून घ्यायची आहे. नाहीतर मग तसेच जर तळले तर ते चांगले भाजले जात नाही. त्यामुळे ही पावडर करून भाजली की सगळं भाजतं. त्यामुळे त्याची थोडं मिक्सरला आपण ओबडधोबडच करून घ्यायचं आहे. त्यामुळे आजपर्यंत हे भाजलं जातं. पावडर चांगली भाजली जाते. जास्त पण बारीक करायचं नाही आहे. आणि 1 चमचा तूप घालून आपण हे भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. बदाम काजू पावडर येत आहे, आपण आता काढून घ्यायची आहे. आता आपण हा डिंक जो तळून घेतलेला आहे आपण आता हा बारीक करून घ्यायचा आहे वाटीने. असं वाटीने किंवा आपण मिक्सरमध्ये पण घालू शकतो, पण तो दाताखाली येण्यासाठी त्याचा बारीक करून घ्यायचा. आता आपण हा डिंक जो तळून घेतलेला आहे आपण आता हा बारीक करून घ्यायचा आहे वाटीने. असं वाटीने किंवा आपण मिक्सरमध्ये पण घालू शकतो, पण तो दाताखाली येण्यासाठी त्याचा बारीक करून घ्यायचा. आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र.
शिरवून घेतलेला आहे तो पण आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. खसखस घालायची आहे. पावडर घालते याच्यावर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. लगेच बंदच पडतंय. बंद पडत नाही मी नुसतं टॅप करायचं असते. थांबे हे गोल करणार आहे. चालू झाले का बरं? चालू उशीर 15 सेकंद चल. 2 चमचे तूप घालायचं आहे. गूळ घालून घ्यायचं आहे. अर्धा किलोचा गूळ आहे तो आपण आता यामध्ये घालून घ्यायचा आहे. यामध्येच आता आपण सुंठ पावडर घालायची आहे. म्हणजे वास पण खूप छान येतो. बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया. वेलची पावडर घालायची 1 चमचा. तुझ्या एकदा दाखव रे. आता आपण गुळ घालून घेतलेला आहे. आता आपण हे मिक्स करूया. चांगलं मिश्रण आपण आता हे एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान वळायला यायला लागलीत लाडू. बघू शकता तुम्ही. आपल्या म्हणजे आवडत्या आकारानुसार आपण हे वळायचे आहेत. छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे आपण हे वळून घ्या. अतिशय सुंदर असे डिंकाचे लाडू तयार आहेत आणि किती मऊसूत असे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा अगदी सुंदर मऊसूत असे लाडू तयार आहेत. जर आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.